हॅलो नमस्कार. सोनम बुटीक लाईफस्टाईलमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आपण आज 40 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर लास्ट व्हिडिओ मी जो कटोरी ब्लाऊजचा टाकला होता त्यामध्ये एका ताईंची कमेंट होती की 40 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर आज आपण इथे पेपर कटिंग बघणार आहोत आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसेल या पद्धतीने ही कटिंग बघणार आहोत. एकदम साधी सोपी आणि सरळ पद्धत तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे जे मी मेजरमेंट घेतलेलं आहे ते मी इथं अगोदर तुम्हाला सांगते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, मागचा गळा आहे 10 इंच, समोरचा गळा आहे 6 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, मुंडा आपण घेतोय 6.5 इंच, बाहीची उंची आहे 5 इंच, बाहीची फिटिंग आहे 6.5 इंच, छाती घेर आहे 10 इंच, 40चा चौथा भाग 10 इंच, कंबर आहे 8 इंच आणि कटोरी आपण टाकतो इथे 6.25 इंच. तर मेजरमेंट कसं घ्यायचं, पेपरवर कसं टाकायचं ते बघूया. तर इथे बघा मी एक ड्रॉईंग पेपर घेतलेला आहे. तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी देखील चालेल. तर सगळ्यात आधी ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घ्यायची. तर इथे बघा ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं. तर प्रत्येक वेळेस ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच ही शिलाई मार्जिन वाढवा घ्यायचंच असतं. हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं. त्यानंतर शोल्डर आपण घेतलेला आहे 5.5 इंच. हे बघा 5.5 इंच आपण शोल्डर टाकायचं आडवं माप. त्यानंतर मुंड्याचं माप टाकायचं. तर मुंडा आपण इथे घेतलेला आहे 6.5 इंच. हेवी माप आहे, 40 साईजचं हे माप आहे. तर यासाठी आपण मुंडा 6.5 इंच घेतलेला आहे. हे मेजरमेंट एकदम परफेक्ट बसतं. त्यानंतर छातीचा घेर टाकून घ्यायचा. तर छातीचा घेरा आहे 10 इंच, 40चा चौथा भाग 10 इंच. ठीक आहे, इथपर्यंत 10 इंच टाकलं. त्यामध्ये आता शिलाई मार्जिन आपण इथे 2 इंच वाढवणार आहे. नवीन जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही 1.5 इंच पण वाढवू शकता, पण मी ते 2 इंच सांगते. इथपर्यंत 10 आणि त्यानंतर आपण 2 इंच हे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं. इथं आपण माप घेतलं 10 इंच. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर कंबर टाकून घ्यायचं. तर कंबर आहे 8 इंच. त्यानंतर पाठीमागचा जो आपण टक्स टाकतो त्यासाठी 1 इंच आणि वरती जेवढी आपण शिलाई मार्जिन घेतली तेवढीच खालच्या बाजूने म्हणजे 2 इंच. खालच्या बाजूने टोटल माप वाढवायचं तुम्हाला 3 इंच. आणि या ज्या फिटिंगच्या लाईन आहे त्या व्यवस्थित आखून घ्यायच्या. फिटिंगच्या लाईन आखून घेतल्या आपण. आता त्यानंतर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर मुंड्याला आकार देण्या अगोदर आपण हा पाठीमागचा गळा टाकून घेऊया. सुरुवातीला हे आपण पाठीमागचं पॅटर्न कट करत आहोत. तर इथे बघा पाठीमागचा गळा आहे 10 इंच. हे जे मापं घेतले आपण ते समोरच ठेवायचे. हे बघा 10 इंच जे आहे उंची आहे. त्यानंतर गळारुंदी इथे घ्यायची आहे. तर मी इथे गळारुंदी घेते 2.25 इंच. तुम्हाला जर शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता. मी ते 2.25 इंच घेतली. त्यानंतर खालच्या बाजूला मी इथे 3 इंच गळारुंदी घेते. हा बॅक साईडचा गळा आहे त्यामुळे तुम्ही खालच्या बाजूने ही गळारुंदी वाढवू शकता. त्यानंतर हा बॉक्स बनवून घ्यायचा. तुम्ही पट्टीचा यूज करायचा. मी टेपनीच लाईन आखते, पण तुम्ही व्यवस्थित पट्टीने लाईन आखून घ्या. त्यानंतर गळ्याला कुठलाही आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. मी इथे गोल आकार देते. ठीक आहे, गळ्याला पाठीमागच्या गळ्याला आकार देऊन झालं. त्यानंतर मुंड्यामध्ये तुम्हाला शेप द्यायचा आहे. तर हा पाठीमागचा मुंडा आहे, तिरका आपण इथे घेणार 1.5 इंच. इथे मी सेपरेट दोन्ही पण पार्ट वेगवेगळे कट करून दाखवणार म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. तर हे बघा मुंड्यातून आपण तिरकं 1.5 इंच घेतलं. आता मुंड्याला आकार कसा द्यायचा हा बऱ्याच जणींना प्रश्न असतो. आकार द्यायला सुरुवात कुठून करायची. तर हे बघा जितकं तुम्ही उंची घेतलेली असेल मुंड्याची त्याचा हाफ करा. हे बघा असं त्याचा हाफ केलं की तिथून तुम्हाला आकार द्यायला सुरुवात करायची. तर आकार कुठपर्यंत द्यायचा जिथून तुम्ही फिटिंगचं माप वाढवलेलं आहे. तर हे बघा मी तुम्हाला आकार देऊन दाखवते. हे बघा या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे.
इथे मोंड्यामध्ये तिरकं 1.5 इंच घेतलं. इथे आता मी तुम्हाला माप लिहून दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल. हे बघा, इथे आपण इथपर्यंत 10 इंच शिलाई मार्जिन 2 इंच वाढवली. इथे आपण माप घेतलं होतं 8 इंच. इथे प्लस आपण 1 इंच माप वाढवलं. त्यानंतर प्लस परत आपण इथे 2 इंच माप वाढवलं. इथे शोल्डर आपण घेतलेला आहे 5.5 इंच. मुंडा आपण घेतला आहे 6.5 इंच. ठीक आहे. पाठीमागचा गळा तुमच्या आवडीनुसार उंची तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे पाठीमागचा गळा घेतला आहे आपण 10 इंच. खालची जी रुंदी आहे ती आपण घेतली इथे 3 इंच. ठीक आहे. आणि इथं जे घेतलेलं आहे आपण 2.25 इंच. आता बघा, हा पाठीमागचा पॅटर्न आहे. त्यानंतर पाठीमागचे टक्स कसे घ्यायचे बघा. तर शोल्डरचा जो मध्य आहे त्या मध्यावर बरोबर टेप ठेवा आणि 4.5 इंचावर 4 किंवा 4.5 इंचावर तुम्ही इथे टक्स घेऊ शकता. तर इथे बघा, हे बघा 4.5 इंचावर इथे तुम्हाला टक्स घ्यायचा आहे. आणि इथे जे आपण 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेली आहे ती या टक्ससाठीच घेतलेली असते. बाकी हे जे 2 इंच आहे ते वरती 2 इंच आणि खाली 2 इंच सेम शिलाई मार्जिन असते. पण 1 इंच इथे कपडा ॲडजस्ट होतो त्यासाठी आपण इथे हा 1 इंच वाढवलेला असतो. त्यानंतर आता हे पॅटर्न मी कट करून घेते आणि हे पॅटर्न कट केल्याच्यानंतर आपण समोरचं पॅटर्न कट करणार आहे. आता इथे बघा, हे पाठीमागचं पॅटर्न कट करून घेतल्यानंतर आता समोरचं पॅटर्न कट करूया. तर मी इथे दुसरा एक ड्रॉईंग पेपर घेतला आहे आणि त्यावरती हे पाठीमागचं पॅटर्न मी असं ठेवणार आहे. तर हे मागचं पॅटर्न ठेवताना समोरच्या बाजूने 1/2 इंच आणि खालच्या बाजूने 1.25 इंच पेपर उरेल किंवा कपडा उरेल अशा पद्धतीने हे पॅटर्न तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. तर त्याचं काय कारण आहे पुढे मी तुम्हाला सांगते. अगोदर तुम्हाला इथे मी सरळ लाईन आखून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण खालच्या बाजूने किती माप वाढवलेलं आहे. आणि हे माप आपण काबर घेतलेलं आहे ते मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि समोरच्या बाजूला हे माप एक्स्ट्रा घेणं गरजेचं असतं. हे बघा, त्याने कटिंग सोपी होते. ह्या बाजूने आणि ह्या बाजूने 1.25 इंच खालच्या बाजूने आणि समोरच्या बाजूने 1/2 इंच वाढवा घेतलेला आहे. त्यानंतर हे पॅटर्न जसं आहे तसं आपण आखून घेणार. तर इथे बघा, सगळीकडून मी हे पॅटर्न आखून घेतलं. आता हे पॅटर्न मी बाजूला करते आणि आता समोरच्या भागाला आपण आकार देऊया. अगोदर हे जे मुंडा आहे थोडासा डार्क करते, व्यवस्थित दिसेल. हे बघा, आता बघा, हे जे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं मी ते हुक बटन पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलं आणि हे जे 1.25 इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते आपण क्रॉस पट्टीसाठी इथेच माप वाढवणार आहे पेपरवरती. त्यासाठी मी हे 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, इथं जी क्रॉसपट्टी तुम्ही काढली तीच तुम्ही डायरेक्ट अस्तरवर ठेवू शकता. त्यामध्ये पिसावर किंवा अस्तरवर एक्स्ट्रा कपडा वाढवायची गरज नसते. आपण हे दोन्ही पॅटर्न इथेच वाढवून घेत असतो. फक्त कटोरीमध्ये एक्स्ट्रा माप वाढवायचं असतं त्यासाठी आणि हे कटिंगला सोपं जातं. त्यासाठी मी हे खाली 1.25 इंच आणि समोर 1/2 इंच वाढवलेलं आहे. त्यानंतर आता समोरचा गळा टाकून घेऊया. आता बघा, समोरचा गळा आहे 6 इंच. तर मी अगोदर 6 इंच गळा उंची टाकून घेते आणि पाठीमागं आपण जेवढी गळारुंदी टाकली तेवढीच गळारुंदी आपण इथे टाकायची. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, हे 1/2 इंच जे आपण वाढवलेलं आहे ते माप सोडून तुम्हाला 2.25 इंच इथे गळारुंदी टाकायची आहे. त्यानंतर इथे बॉक्स बनवून घ्या. तर खालच्या बाजूने मी इथे घेणार 2.5 इंच. जास्त वाढवणार नाही, फक्त 2 लाईनचा फरक आहे. वरती आपण 2.25 घेतलं आणि खाली आपण 2.5 घेतलेला आहे. बॉक्स बनवून घ्या. त्यानंतर गळ्याला आकार देऊन घेते. गळ्याला आकार दिल्यानंतर मुंड्याचा बॉक्स बनवून घ्या. कारण समोरचा जो मुंडा असतो तो आपल्याला 1/2 इंचाने आत खोलून घ्यायचा असतो. तर परत एकदा 6.5चा मुंडा तुम्हाला इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे म्हणजे आकार द्यायला सोपं जातं. हे बघा, इथे व्यवस्थित मुंड्याला मी आकार देऊन घेतला. त्यानंतर 1 इंच तिरकं इथे घ्यायचं. पाठीमागच्या वेळेस आपण 1.5 इंच घेतलं होतं पाठीमागच्या भागाला, इथे आपण 1 इंच घेतलं म्हणजे बरोबर इथे 1/2 इंचाचा गॅप पडतो. त्यानंतर याला आकार देऊन घ्या.
समोरच्या मुंड्याला आकार दिल्याच्या नंतर इकडून आपण जेवढं माप वाढवलं होतं 2 इंच त्या मापावर खूण करून घ्या आणि फिटिंगची जी लाईन असते ती आखून घ्या, म्हणजे समजायला सोपं जातं ही कटिंग. तर हे बघा, मी 2 लाईन तुम्हाला इथे आखून दाखवते, म्हणजे समजायला हे सोपं जातं की आपण एवढं माप वाढवलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता क्रॉसपट्टी किती टाकायची ते बघूया. तर इथं बघा, ही जे क्रॉसपट्टीचं माप आहे मी इथे 3.25 इंच घेते हुकच्या बाजूने, आणि इथे तुम्हाला या बाजूने घ्यायचं आहे 2.5 इंच. तर छातीचं माप जास्त मोठं असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी कमी घ्या, आणि माप छोटं असेल, साईज छोटी असेल, म्हणजे 40 साईजचाच ब्लाऊज असेल पण कधी कधी छातीचा पोर्शन कमी जास्त असू शकतो, त्यामुळे तुम्ही इथे जर छाती जास्त असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी छोटी घ्या, कमी असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी ही मोठी घ्या. तर मी इथे 3.25 इंच घेते आहे. अगोदर एक सरळ लाईन आखून घ्या, हे बघा. आणि हे जे माप टाकले मी, हे खालचं 1.25 इंच माप सोडून इथे माप टाकले. त्यानंतर इथे क्रॉसपट्टीला व्यवस्थित आकार द्या. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला उतरता आकार द्यायचा आहे असा, आणि खाली इथे थोडासा गोल शेपमध्ये, आणि परत ही क्रॉसपट्टी या लाईनला मिळवून द्यायची. हे बघा, याने काय होतं, इथे जे कटोरीला आकार येतो तो छान येतो, आणि क्रॉसपट्टी शिवल्यानंतर पण एकदम व्यवस्थित दिसते. तर इथे बघा, मी इथे घेतलं माप 3.25 इंच, इथे घेतलं आपण 2.5 इंच. आता बघा, 40 साईजला कटोरी किती टाकायची, तर मी इथे 6.25ची कटोरी टाकते, आणि समोरचं जे 0.5 इंच आहे ते सोडून मी इथे 6.25 माप टाकलं. त्यानंतर काय करायचं, परत एकदा मधोमध 6.25 वर खूण करून घ्या. म्हणजे याने काय होतं, तुमची कटोरी जर गोल येत नसेल तर कटोरीला आकार द्यायला सोपं जातं, म्हणून इथे मी मधोमध 6.25 वर खूण केली. त्यानंतर इथे तुम्ही 1-2 इंचावर खूण करा आणि 1-2.25 वर खूण करा, म्हणजे तुम्हाला जिथून आकार सोपा वाटेल तिथून तुम्हाला आकार द्यायचा आहे. इथून गळ्यामध्ये आता तिरकं 2.5 इंचावर एक खूण करा, आणि त्यानंतर तुम्हाला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे. मग अगोदर बघा, 2.25 वर माप व्यवस्थित येते की 2 वर माप एक व्यवस्थित येते, कटोरीचा आकार कोणता छान येतोय त्या पद्धतीने तुम्हाला इथे आकार घ्यायचा आहे. तर इथे बघा, ठीक आहे. तर इथे एवढा छान परफेक्ट गोल आकार आला नाही. त्यानंतर आता काय करायचं, हे बघा, आपण 1.25-2 इंचावर खूण करून बघूया. हे बघा, आता याचा एकदम परफेक्ट व्यवस्थित शेप आलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला आकार कटोरीला देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आता एकदम गोल व्यवस्थित कटोरी आलेली आहे. इथे तुम्ही कमी जास्त माप हे करू शकता. ही पट्टी छोटी आली तरी काही प्रॉब्लेम होत नाही, पण ही साईज मोठी आहे त्यासाठी कटोरी ही मोठी येत असते, आणि त्याला आकार देताना या पद्धतीने तुम्ही आकार द्या, म्हणजे कटोरी गोलमध्ये येईल. आणि आता हा आकार बसला नाही तर तुम्हाला परत 2 लाईन वाढवून व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित कटोरीला छान आकार आपण इथे देऊन घेतला, आणि इथे तुम्ही मी इथे 6.25 घेतली, तुम्ही 6 इंचाची पण कटोरी इथे घेऊ शकता. तर इथे आपण 6 इंचाची कटोरी घेतली असती तर हा शेप एकदम परफेक्ट असा आला असता. बघा, हे बघा, हा जो शेप आहे तो परफेक्ट बरोबर इथे आला असता, पण छातीचं पोर्शन जादा असल्यामुळे मी 6.25 इथे ही कटोरी घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला ही पट्टी इथे छोटी येते. तर तिथे काही प्रॉब्लेम होत नाही, पण तुम्ही 40ला 6 इंच पण कटोरी टाकू शकता, आणि इथे 2.25 वर पण हा आकार देऊन घेऊ शकता. तर मी इथे दोन्ही पण पॉईंट सांगून दिलेले आहेत. आता पुढे बघा, इथं मी प्रत्येक मापं व्यवस्थित लिहून दाखवते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर सगळ्यात अगोदर आपण इथे 5.5चं शोल्डर घेतलं. ठीक आहे, पूर्ण शोल्डर आपण 5.5 घेतलं. गळारुंदी इथे मी 2.25 घेतली. ठीक आहे, त्यानंतर 1 इंच तिरकं मी समोरच्या बाजूने घेतलं. 1.5 इंच मी अगोदर तुम्हाला लिहून दाखवलं. त्यानंतर हे जे छातीचा चौथा भाग आहे 10 इंच, प्लस आपण त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन वाढवली,
आणि खालचं माप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कंबर आपलं 8 इंच होतं, तर प्लस त्यामध्ये 1 इंच पाठीमागचे टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन, टोटल आपण 3 इंच माप इथे खालच्या बाजूने वाढवलेलं आहे. तर इथं बघा आता परफेक्ट मार्किंग इथं झालेली आहे. त्यानंतर हे मार्किंग मी आता व्यवस्थित कट करून घेते. त्यानंतर आपण कटोरीमध्ये मापं वाढवणार आहोत. तर फक्त आता कटोरीमध्येच मापं वाढवायचे आहे. क्रॉसपट्टीमध्ये आणि फ्रंटमध्ये आपल्याला कुठलंही माप वाढवायचं नाही आहे, तसेच हे मापं तुम्हाला ठेवायचे आहेत. तर बघा फक्त कटोरीमध्ये किती वाढवायचे ते बघूया. अगोदर हे मी पॅटर्न कट करून घेते. तर इथे बघा हे संपूर्ण पॅटर्न मी कट करून घेतलेला आहे. आता हे मी तुम्हाला परत एकदा सांगते, जर छाती कमी असेल तर तुम्ही कटोरी 6 इंच टाकली तरी देखील चालेल. पण माझ्याकडे जे ब्लाऊज आलेलं आहे ते छातीचं माप थोडंसं जास्त आहे, 40 साईज आहे, पण हेवी माप आहे. त्यासाठी मग मी ही थोडीशी कटोरी 1.25 इंचाने म्हणजे 2 लाईननी वाढवून घेतलेली आहे. जर तुमची कमी असेल माप तर तुम्ही इथे 2.5 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं आणि कटोरी 6ची घ्यायची आहे. तर इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर आता आपण कटोरीमध्ये किती माप वाढवायचं ते बघूया. तर इथे बघा ही जी मी आपण कटोरी कट केली ती मी दुसऱ्या पेपरवर ठेवून घेते. त्यानंतर ही कटोरी जशी आहे तशी आखून घेऊया आणि मग त्यानंतर यामध्ये माप किती वाढवायचे ते बघू. तर इथे बघा हे मी कटोरी जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ही जी कटोरी आहे ती बाजूला ठेवायची आणि या कटोरीमध्ये किती मापं वाढवायची ते बघा. तर मापं वाढवताना एक गोष्ट लक्षात घ्या, ही लाईन ज्या दिशेला आहे त्याच दिशेला तुम्हाला मापं वाढवायची आहेत. तर बघा तुम्हाला सांगितलं आडवं माप वाढवायचं, तर माझ्याकडे जे शिकणाऱ्या मुली असतात त्यांच्याकडून हा प्रॉब्लेम नेहमी होत असतो. त्यांना साईडनी मापं वाढवायला सांगितलं की ती या पद्धतीने वाढवतं बघा, आणि ही एकदम चुकीची पद्धत आहे. तुम्हाला जशी क्रॉसपट्टी आपण सुरुवातीला तिरकी उतारमध्ये कट केली त्याचप्रमाणे तुम्हाला इथे मापं वाढवायची आहे, तेव्हा ते क्रॉसपट्टी जॉईन केल्यानंतर व्यवस्थित ब्लाऊज दिसतं. तर इथे बघा या जी खालची लाईन आहे, खालची जी रेषा आहे त्या दिशेने तुम्हाला माप वाढवायचं. तर इथे मी वाढवते 1.25 इंच आणि लाईन आखून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी वाढवायची आहे. तर काय होतं इथं जर तुम्ही हे अशा पद्धतीने माप वाढवलं तर जवळजवळ अर्धा इंच 2 लाईनचा फरक येतो आणि त्यामध्ये तुमचं कटोरीचं मेजरमेंट जे आहे ते चुकतं आणि मग व्यवस्थित कटोरी बसत नाही. त्यासाठी या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात व्यवस्थित घ्या. आणि ह्या साईडने पण तुम्हाला सेम त्याच पद्धतीने 1.25 इंच माप वाढवायचं आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे. ही जी रेषा ज्या दिशेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या दिशेला मापं वाढवायची आहेत. तर इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर बघा आता आपण जे हुक बटन पट्टीसाठी सुरुवातीला माप वाढवलं होतं तर इथे आपल्याला ते माप आता वाढवायची गरज नाही, आपण ते माप अगोदर वाढवलेलं आहे. तर ही लाईन इथे जॉईन करून घ्यायची. ही समोरची लाईन झाली. त्यानंतर इथे आपण शिवण्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा कपडा घेणार, एक्स्ट्रा माप घेणार. तर इथे मी 2 लाईन फक्त इथे वाढवलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जर असं सहज आकार जमत असेल या पद्धतीने की अशा पद्धतीने डॉट डॉट करून तुम्ही असा आकार देऊ शकता. जर तसं जमत नसेल तर बघा ही जी कच्ची कटोरी आहे ती या पद्धतीने या कटोरीवर ठेवा. हे बघा खालचं जे मेजरमेंट आहे ते एकदम व्यवस्थित घ्यायचं आणि वरचं जे आहे ते आपण नंतर जॉईन करून घेऊया. त्यानंतर एकदम सोपं आहे बघा, जशी आपण कटिंग केली सेम त्याच पद्धतीने आपला आकार येईल. ही कटोरी अशी ठेवून घ्या आणि त्यावर व्यवस्थित आखून घ्या. हे बघा आणि इथे हे माप जोडून घ्या. इथून आपण व्यवस्थित कटोरी आखून घेतली. आता बघा पूर्ण हे साईडचं जे मार्किंग आहे ते झालेलं आहे आणि आता पूर्ण कटोरी किती आली ती मोजून घ्या. हे बघा तर इथे आपली कटोरी 9.25 इंच आलेली आहे. तर त्याचा आता मध्य काढायचा. तर मध्य काढताना हा टेप एकदा असा फोल्ड करायचा, बरोबर आपला मध्य तिथे निघतो आणि तिथे खूण करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने खूण केली तर तुम्हाला खालच्या बाजूने 1.5 इंच माप वाढवायचं आहे आणि इथे बरोबर 1.5 इंच माप इथे येतंय.
फक्त थोडीशी एक लाईन कमी आहे तर काही प्रॉब्लेम नाही. इथे 1.5 इंच माप वाढवून घ्या. खालच्या बाजूने ही लाईन आखून घ्या. हे बघा, दोन्ही बाजूने 1.25 इंच आणि खालच्या बाजूने 1.5 इंच माप मी इथे वाढवलं. त्यानंतर इथे या तिरक्या लाईन जॉईन करून घ्या. हे बघा, आता इथे पूर्ण कटोरीची मार्किंग जी आहे ती व्यवस्थित केलेली आहे. इथे कुठेच काही कमी जास्त करायचं तुम्हाला गरज पडणार नाही. सर्व मापं इथे वाढवलेली आहेत. आता हीच कटोरी तुम्हाला ब्लाऊज पीसवर म्हणा, अस्तरवर म्हणा, हीच कटोरी तुम्हाला ठेवून ते पॅटर्न अस्तर किंवा ब्लाऊज पीस कट करायचं आहे. आता यामध्ये टक्स किती घ्यायचा ते पुढे बघूया. अगोदर ही जी कटोरी आहे ती मी कट करून घेते. तर इथे बघा, पूर्ण कटोरी आपण कट करून घेतली. यानंतर आता या कटोरीचा टक्स किती घ्यायचा बघूया. तर सुरुवातीला कटोरी बघा, हे दोन्ही जे टोक आहे ते एकसारखे करा. कटोरीला मधोमध फोल्ड करून घ्या. हे बघा, या साईडने पण या साईडने पण पेपर जो आहे म्हणा किंवा कपडा म्हणा, कुठेही कमी जास्त व्हायला नको. एकसारखं आपण माप वाढवलंय ते एकसारखं इथे घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला आडवा इथे टक्स घ्यायचा आहे 1.5 इंच. हे बघा, खाली जेवढं माप वाढवलं आपण तेवढंच इथे 1.5 इंच घ्यायचं. त्यानंतर हा तिरका जो टक्स आहे उभा, हा तुम्हाला घ्यायचा आहे 3 इंच. हे बघा, इथे आपण घेतलं 3 इंच. आता इथे शिलाई मारायची. जेव्हा कपड्यावर जेव्हा आपण हे मार्किंग करू, इथे अशी शिलाई मारायची आणि हा तुमचा टक्स तयार होतो. त्यानंतर कटोरी कशी तयार होते बघा. हे बघा, आता एकदम गोल, हे बघा तुम्ही इकडचा शेप बघू शकता आणि कटोरी एकदम गोल मोठ्या साईजची आणि पफ पण एकदम व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने ही कटोरी तयार होते. हे बघा, पफ पण एकदम छान येतो या कटोरीला आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा. तर इथे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे टक्स द्यायचा आहे आणि सेम हेच पॅटर्न तुम्ही यूज करून 40 साईजची कटोरी तुम्ही कट करू शकता. फक्त ज्या छोट्याशा काही टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या फक्त तुम्ही नोट करायच्या. छातीची साईज जर मोठी हेवी असेल तर तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि कमी असेल तर 6ने, म्हणजे 2 लाईन कमी 6ने तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने हा कटोरीचा टक्स टाकल्यानंतर पूर्ण कटोरी अशी तयार होईल. तर बघा, यामध्ये काही तुमचे प्रश्न असतील, शंका असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. तर आपण इथे ही 40 साईज कटोरी बघितली. ओके, तर तुम्हाला जर आणखी कुठल्या साईजची कटोरी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. आपण त्या साईजची पण कटिंग चॅनलवरती दाखवूया. तर इथे बघा, हे मी 40 साईजचं इथे टाकून घेते. हे जे पॅटर्न आहे ते असे दिसतील. ठीक आहे, आता इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्यानंतर आता बाहीची कटिंग बघूया. तर बघा, बाहीची कटिंग कट करण्या अगोदर मी इथे जो पाठीमागचा गळा आहे तो कट करून घेते. बघा, पाठीमागचा गळा कट करून घेतल्यानंतर आता बाहीची घडी आपण मोजून घेऊया. तर इथे वरती अर्धा इंच सोडून द्या शिलाई मार्जिनचं. त्यानंतर हा जो मोंडा आहे पूर्ण अशा पद्धतीने मोजा, ज्या पद्धतीने आपण बाही जॉईन करतो. तर इथे बघा 9.5 इंच माप आलेलं आहे आणि हे पुढचं जे आहे 2 इंच ते आपण इथे घेणार आहे. तर 9.5 आणि 11.5ची आपली इथे घडी येणार आहे. तर इथे हे जे पाठीमाग, इथे बघा मी दुसरा हा ड्रॉईंग पेपर घेतलेला आहे आणि आता त्याला इथे फोल्ड करून घ्यायचं. हा जो पेपर आहे तो डबल करून घ्यायचा. हे बघा, मी हा पेपर आता डबल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघूया आता बाहीचं माप किती आहे. तर बाही उंची आहे 5 इंच आणि फिटिंग, बाही उंची आहे 5 इंच आणि फिटिंग आहे 6.5 इंच. आणि आपण बाहीची जी घडी आहे ती आपण बघितली. तर इथे बघा, जी बंद बाजू आहे त्या बाजूने मी उंची टाकणार आहे आणि ओपन बाजू जी आहे
त्या बाजूने मी कॅफाईट टाकणार आहे। तर बघा मी जो पेपर आहे तो मी डबल करून घेतला। तुम्ही जर न्यूजपेपरवर कट करत असाल तर न्यूजपेपर डबल करून घ्या। तर इथे बघा बाहीची उंची 5 आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन घेणार, म्हणजे इथे मी माप 6 इंच घेणार। हे बघा इथे मी 6 इंच, आणखी पुढे 6 इंचावर खूण करून घ्या, म्हणजे माप कमी जास्त होणार नाही। त्यानंतर आता बाहीची घडी टाकून घेऊया। तर 11.5 बाहीची घडी आहे। हे बघा 11.5 बाहीची घडी आहे। त्यानंतर हा बॉक्स बनवून घ्यायचा। हे बघा आता जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपण उंची टाकली, आणि ही जी समोरची बाजू आहे त्या बाजूने आपण कॅफाईट टाकणार आहे। तर बघा समोरची कॅफाईट घेणार, म्हणजे 2.5 इंचाने आपण इथे ही समोर डाऊन करणार आहे। तर बघा इथे 2.5 इंच कॅफाईट टाकली। त्यानंतर आपण जे फिटिंगचं माप वाढवलेलं आहे ती आडवी लाईन आखून घ्या, म्हणजे आपण 2 इंच फिटिंगचं माप वाढवलं, ती आडवी लाईन आपण इथे आखून घेतली। त्यानंतर इथे 1 आणि 2 इंचावर खूण करून घ्या। ठीक आहे, हे माप बाहीला आकार देण्यासाठी सोपं जातं। तर इथून बघा आता आकार या पद्धतीने द्यायचा। हे बघा या पद्धतीने वरचा आकार दिला। आता त्यानंतर जो फिश कट असतो, मासोळीचा आकार असतो, तो कसा द्यायचा बघा। हे इकडून 2 इंच इकडून 2 इंच मोजून घ्यायचं, त्याचा मध्य काढायचा। हे बघा त्याचा मध्य काढला, मग त्यानंतर 1/2 इंचाने तुम्हाला इथे आतमध्ये घ्यायचं किंवा 1/4 इंचाने घ्यायचं। तर मी इथे बघा 1/2 इंच बरोबर घेतलेला आहे। तर या पॉईंटला तुम्हाला मासोळीचा आकार द्यायचा। हे बघा अशा पद्धतीने। हे बघा इथून आकार द्यायला सुरुवात करायची। तर जिथून आपण माप वाढवलं तिथपर्यंत व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर फिटिंगचं माप बघूया किती आहे। तर बाहीची फिटिंग आहे 6.5 इंच। तर इथे मी 6.5 इंचावर खूण करून घेते। हे बघा इथे 6.5 इंचावर खूण करून घेतली। त्यानंतर आपण शिलाई मार्जिन वाढवलं होतं 2 इंच, तर ते शिलाई मार्जिन इथे टाकून घेतलं, आणि ज्या फिटिंगच्या तिरक्या लाईन आहे त्या मी इथे जोडून घेते। हे बघा खूप सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून बघा। कुठल्याही साईजची बाही कटिंग या पद्धतीने तुम्ही केली तर एकदम परफेक्ट ही बाही बसेल। तर इथे बघा पूर्ण आपलं बाहीचं मार्किंग झालेलं आहे। तर आता हे जे पॅटर्न आहे ते मी कट करून घेते। तर परत एकदा थोडीशी माहिती सांगते। उंची 5 इंच होती, तर त्यामध्ये 1 इंच मी शिलाई मार्जिन वाढवली, म्हणजे टोटल आपण हे माप घेतलं 6 इंच। ठीक आहे, त्यानंतर आपण मोंढा मोजून 9.5ची आपली बाहीची घडी आली होती, आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली। हा पूर्ण बॉक्स बनवला। त्यानंतर इथे 1 आणि 2 वर खूण करून बाहीला आकार दिला, आणि त्यानंतर हे जे फिटिंगचं माप आहे ती आडवी लाईन आखून घेतली। त्यानंतर या दोन्हींचा मध्य काढला। मध्य काढल्याच्या नंतर आतल्या बाजूने 1/2 इंच किंवा 1/4 इंच तुम्हाला माप आतमध्ये घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मासोळीचा आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर फिटिंग इथे टाकली आपण, जी काही तुमच्या ब्लाऊजवर असेल त्या पद्धतीने। त्यानंतर आणखी 2 इंच शिलाई मार्जिन इथे आपण घेतलेलं आहे। तर इथे बाहीचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे। आता ही बाही मी इथे कट करून घेते। तर इथे बघा ही बाही मी इथे कट करून घेतली। त्यानंतर मधोमध इथे एक कट करून घ्यायचा, म्हणजे आपण इथे बाही जॉईन करायला सुरुवात करतो। त्यानंतर बघा हा जो मासोळीचा आकार आहे तो फक्त एकाच बाजूने कट करायचा असतो, दोन्ही बाजूनी हा आकार कट करायचा नसतो। ही जी बाजू असते खोल बाजू मासोळीची ती आपण समोरच्या भागाला जोडत असतो, त्यासाठी हा एका साईडने आपण हा भाग कट करत असतो। तर हे बघा बाहीची एकदम परफेक्ट जी कटिंग आहे इथे झालेली आहे, आणि इथे पण तुम्हाला एक टक्स देऊन घेऊ शकता, म्हणजे कपड्यावर द्यायचं आहे, पण मी ते पेपरवर सांगते। म्हणजे तुम्हाला फिटिंगला प्रत्येक वेळेस स्टेपने मेजरमेंट घ्यायचं गरज नाही। इथे पॉईंट आला की आपण इथून फिटिंग करू शकतो त्यासाठी। तर बघा शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा।
तर इथे बघा पूर्ण कंप्लीट 40 साईजची कटिंग आपली झालेली आहे। बघा हे जे कटोरी पॅटर्न आहे, हा पाठीमागचा भाग आहे, हा फ्रंट आणि ही कटोरी आहे, त्यानंतर ही क्रॉसपट्टी। आता हे जे माप आहे हे आहे तसेच तुम्हाला अस्तरवर ठेवायचे आणि त्यानंतर कटिंग करायची आहे। तर इथे बघा पूर्ण आपली 40 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। तर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली असेल, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि त्यासोबतच माझं जे आणखी एक चॅनल आहे सोनम फॅन्सी ब्लाऊज, त्या चॅनलवरती संपूर्ण शिवण क्लास हा फ्री चालू आहे। तर त्यामध्ये पण तुम्हाला शिवण क्लास सुरुवातीपासून करायचा असेल तर तुम्ही माझ्या क्लासला रोज 2 वाजता लाईव्ह जॉईन करू शकता। आणि तुम्हाला या चॅनलवर आणखी कुठल्या साईजची कटिंग बघायची असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।